नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अंड्याची भाजी याची रेसिपी दाखवणार आहे। इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले, त्यात अर्धा चमचा जिरा घालून घेतलाय। जिरा छान तडतडल्यावर 7-8 पानं कढीपत्त्याची घालून घेतली, ती छान परतून झाली। यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, तो पण यात घालून घेतलाय। आता हे छान आपलं परतून झालं। याच्यात मी 1 चमचा मसाला घालून घेतलाय घरातला, अर्धा चमचा हळद घालून घेतली, अर्धा चमचा मिरची पावडर घालून घेतली, अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलाय। यात मी मीठ घातलंय पण त्याचा व्हिडिओ स्किप झाला। आता हा मसाला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना याचं वाटण मी यात घालून घेतलंय। हे सर्व छान परतून घेतलं। 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली। आता हे सर्व छान परतून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये। यावर मी 10 मिनिटासाठी झाकण ठेवते। झाकण काढून बघू शकता मसाला आपला छान भाजून झाला आणि त्याला तेल पण सुटले। आता ह्यामध्ये मी 3 अंडी बॉईल करून घेतली आणि बारीक कट करून घेतली, ती पण याच्यात छान परतून घ्यायची। मसाला सर्व एकत्र परतून झाल्याच्या नंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलंय। आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे छान। आता यावर मी 10 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आणि त्याची वाफ काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता भाजी किती छान त्याला तेल पण सुटलंय। थोडीशी कोथिंबीर घालून घेतली मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेच घरी होतो, म्हणून मी ही 3 अंड्याची बनवली भाजी। तुम्हाला जेवढे घरात मेंबर असतील तेवढी तुम्ही अंडी शिजवू शकताय। आता आपली भाजी खाण्यासाठी रेडी झाली। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। तुम्ही देखील घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत्या का मला नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।